सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड देवा प्रधानजी, कुंभकाला शासन करण्याची वेळ आली आहे. त्याआधी त्याच्या दुष्कृत्यात त्याचा साथ देणाऱ्यांचा समाचार घ्यावा लागेल. रात्री गडावर कोणीही नसावे. संपूर्ण गड खाली करा. देवा, आपला मानस माझ्या लक्षात आला. आपल्या म्हणण्याप्रमाणे सर्व गड खाली करण्यात येईल. प्रधानजी, आजची रात्र त्या सर्पहेराची अखेरची रात्र असेल. मुनिवर, आता एका नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. अशुभ काळातल्या खुणा तात्काळ मिटवणं गरजेचे आहे. तेव्हा बानूने तयार केलेले हळदीचे शिवलिंग विसर्जन करावे अशी आमची इच्छा आहे. आता प्रत्येकाच्याच आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता बानूने नवे शिवलिंग तयार करताना शक्तीची उपासना देखील करावी. नमस्ते नमस्ते विभो विश्वमूर्ते, नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते, नमस्ते नमस्ते तपो योग गम्य, नमस्ते नमस्ते श्रुती ज्ञान गम्य. देवा, आपण साऱ्या सृष्टीचे तारणहार आहात. आपल्या शिवलीलेची महती अगाध आहे. आपल्या शिवलीलेत मला कार्य करायला मिळाले हे माझं अहम भाग्य आहे. देवा, आपला मानस पूर्ण होणार. एका नव्या अध्यायाच्या सुरुवातीला अशुभाच्या साऱ्या खुणा पुसल्या जातील. नारायण नारायण. प्रधानजी, देव कुठे आहेत ते? अव देव हितनं घाई घाईत असं निघून गेलेत. आम्हाला काय बी समजना झालंय. हे समज काय होतं या प्रधानजी? अव आता देव काय बोलत नाही ती. तुम्ही तरी काहीतरी सांगा आम्हाला. आम्हाला काय बी सुचना झालंय. जीवाला घोर लागलाय बघा नुसता. अहो, कुठं आहे ती देव? चोडप्पा, कृपया शांत व्हा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्यास मिळतील. खंडेराय सर्वांना भेटतील. परंतु तुर्तास तरी मी त्यांचा एक महत्वाचा निरोप घेऊन इकडे आलोय. खंडेरायांनी आज रात्री हा सारा गड खाली करण्याच्या सूचना आम्हाला दिल्या आहेत.
गड खाली करायचंय? अहो पर असं झालंय तरी काय? अहो आमच्या हातनं अशी कंची चूक झाली म्हणायची. प्रधानजी पाहिजे तर आम्हाला 4 फटके मारा, पर देवापासून आम्हाला असं दूर टाकू नका जी. अहो जिथं देव आहे तिथं आम्ही बी असणार. देवाची सेवा आम्ही कधी बी थांबवणार नाही. आम्हाला एकदा देवाला भेटू दे. चोडप्पा, खंडेराय स्वतः आपल्यापासून दूर जात नाहीयेत किंवा कोणालाही दूर लोटत नाहीयेत. त्यांना फक्त आजची रात्र गडावर एकांतात काढायची आहे. अहो पण असं का? हे आम्हाला बी कळू द्या की. हे समज काय चाललंय प्रधानजी, आम्हाला काय बी कळना झालंय. बघ चोडप्पा, खंडेरायांनी जे कार्य मला सांगितलं ते मी पार पाडलं. असं का, याचं उत्तर मी नाही देऊ शकत. परंतु एक गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो की जेजुरी गडावर आता एक नवीन जागा तयार होणार हे निश्चित. नारायण नारायण. महाराज तुम्ही या 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 बसा. मी पाणी देतो तुम्हाला. हा? अहो महाराज तुम्हाला शोधायचा लय प्रयत्न केला बघा मी. कधी तुम्हाला भेट कर तुमच्या पाया पडत असं झालं होतं बघा. या. हो का? पण तुझं मत असं अचानक कसं बदललं? अहो मी अडाणी माणूस. हा? मला काय कळतं. पण तुम्हाला एक सांगू का, त्या दिवशी ना पेटवरनं पाड्यावर येताना ना रातच्याला आम्ही मुक्काम केला होता रानामध्ये. हा पहाट पहाट पिंगळा भेटला मला. तो मला म्हटला की तुम्ही लय मोठं महाराज आहेत. अरे देव माणूस आहे देव, तुम्ही पाय पड त्याच्या, पुण्य लागल. नारायण नारायण. तो मला म्हणला की महाराज भेटले ना तर आधी पाया पड आणि तुम्ही पूजा करायला लागली. हा त्या दिवसापासून ना कधी तुम्ही भेटताय आणि तुमच्या पाया पड तसं झालं होतं बघा. हो ते लय घाम येतोय बघा. काय झालं कोणास ठाऊक. 2 दिवस झाले म्हणजे पाड्यावर हवा तशी थंड आहे बघा. हा धरणीकंप झाला त्या रात्री या पिंडीला दाह होऊ लागला आणि त्यातून गरम वाफा निघू लागल्या. बानूने बिल्वपत्र वाहिल्यामुळे हा दाह कमी झाला खरा, पण या वाफांचा उष्मा अजूनही या वास्तूत शिल्लक आहे. पिंगळा खरं बोलला होता. खरंच तुम्ही लय मोठं महाराज आहेत. पण आता काय करावं म्या. ही रात्र खरंच अशुभाची रात्र होती, पण आता पुढील शुभ कार्यात जर विघ्न आणायचं नसेल तर तू एक उपाय कर. आणि तो कंचा हे हळदीचं शिवलिंग तू विसर्जित कर. ध्यानी
सदाशिव मल्हार सदाशिव मल्हार. कोणी किती बी सांगितलं ना तरी मी याला हात लावू द्यायचो नाही. हा याशिवाय आता दुसरा कुठलाही उपाय नाही. हवं तर बानूला सांग. बानू कुठे आहे? हवं नाही. लवकरात लवकर हे कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे. हो महाराज. नाही म्हणजे तुम्ही असाल लय मोठं महाराज. अहो पण माझी पोर बानू या पिंडीची मनापासून पूजा करते हो. मी त्याला हात लावू देणार नाही. हा. नाही म्हणजे नाही. हा बाप महाराजांवर आवाज चढवतोस वैर. अरे बाबा बरं नाही हे. महाराज अरे महाराजांमुळेच मला खंडेरायांबद्दल कळलं. खंडेरायांसाठी महाराजांनीच मला वरद सांगितलं. आणि आता असं असताना ते मला असं उगा काय बाय सांगतील वैर. गप्पर बानू हे खंडेर आहेत. त्यांचं विसर्जन करायचं. बा महाराजांनी मला एक गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे यो हळदीचं शिवलिंग म्हणजे खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. पर माझ्या भक्तीला शक्तीची जोड नाही. फक्त शिवाची भक्ती करून मला नाही चालणार. आता मला शिव आणि शक्ती दोघाची बी भक्ती करायला लागेल. बानू या बेलाच्या झाडाखाली हे शिवलिंग फारच शोभून दिसतं. आता हे शिवलिंग विसर्जित केल्यानंतर शिवशक्तीचा भाव मनात ठेवून एक नवीन हळदीचं शिवलिंग तयार कर. महाराज मला ठाव आहे तुम्ही मला कधी चुकीचं नाही सांगणार. बा तुम्हाला काय वंगाळ बोलला असेल तर मी क्षमा मागते. तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. कधीही पराभूत करू शकला नाही. वजय राहिला, वजय राहिला, वजय राहिला. या सृष्टीवर अनेक वेळा अशुभ शक्तीमुळे संकटे आली आणि तुला हात मारतात ती संकटे तू दूर केली. हे वीरभद्रा, या समस्त सृष्टीवर तुझे ऋण आहे. हे वीरभद्रा, तुझ्या भक्तांमध्ये तू अत्यंत प्रिय आहे. तुझे भक्त जर संकटात असतील तर त्यांनी हाक मारायच्या आतच तू त्यांच्या हाकेस धावून त्यांना सहाय्य करतोस. हे वीरभद्रा, तुझे युद्ध कौशल्य अतुलनीय आहे, अतुलनीय आहे, अतुलनीय
तुला जेजुरीत बोलावत आहे. वीरभद्रा ये आणि अशुभाला असं कडक शासन कर की पाहणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडेल. ये वीरभद्रा ये वीरभद्रा ये वीरभद्रा ये. येळकोट येळकोट जय मल्हार. नारायण नारायण. देवा, आता कुंभकाचे काहीही खरे नाही. खंडेरायांनी वीरभद्राला आवाहन केले म्हणजे नक्कीच त्यांचा क्रोध अनावर झाला असेल. मुनिवर, खंडेरायांचा क्रोध अनावर होणं साहजिकच आहे. कुंभकाच्या मायावी दैत्याने म्हाळसा देवींच्या घरात घुसून त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचे दुस्साहस केले आहे. खंडेरायांनी जर का वेळीच म्हाळसा देवींना त्यांच्या शक्तीचे स्मरण करून दिले नसते तर कुंभकाचे मनोरथ नक्कीच पूर्ण झाले असते. देवा, कृतयुगातली ही शिवलीला नेहमीच्या शिवलीलेसारखीच अगाध आहे. नारायण नारायण. मुनिवर, भविष्यात त्याला कठोर शासन होईलच, परंतु आत्ता वेळ आहे ती त्याला सहकार्य करणाऱ्यांना शासन करण्याची. वीरभद्रा, इच्छित कार्य पूर्ण करून यावे. आता तू पळ. तुझा मृत्यू तुझ्या शोधात फिरतोय. तो जेव्हा तुझ्या जवळ येईल तेव्हा तुला यमलोकाला जावं लागेल. मला वाचवा दैत्यराज, मला वाचवा. मी आपली सेवा केली आहे. माझ्याने जे जे शक्य होईल ते सर्व केलं. मी दैत्य कुळाशी कधी विश्वासघात केला नाही आणि अशा वेळी मला आपण एकटं सोडू नका दैत्यराज. दैत्यराज, मला एक संधी द्या. तुम्ही जे कार्य द्याल ते मी पूर्ण करून दाखवेन. मला एक संधी द्या अजून. आयुष्यात जेव्हा संधी मिळते तेव्हा सगळं झोकून द्यायचं असतं आणि इच्छित पूर्ण करायचं असतं. पण तुला ते जमलं नाही. एकतर तुझी क्षमता नाही किंवा तुझे प्रयत्न अपुरे पडले. आता तुला यातून कोणीही वाचवू शकत नाही. तू पळ, लप. कुठे लप? कुठे जाऊ मी? सांगा दैत्यराज. आकाश, पाताळ, स्वर्ग कुठे, तिन्ही लोकात कुठेही जा. पण कुठेही गेलास तरी तुझा मृत्यू अटळ आहे. नाही, असं बोलू नका. असं अन्याय करू नका. मी तुला ओळखत नाही. कोण आहेस तू? इथे काय करतोयस? धीरज, धीरज,